वेलकम टू बॉम्बे किचन। आज आपण बनवूया बटर चिकन। ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि तुम्ही एकदा बनवून बघा। हॉटेलपेक्षा पण खूप मस्त लागते आणि तुम्ही पुन्हा पुन्हा बनवत राहाल। यासाठी आपण इथे अर्धा किलो चिकन घेतलं आहे। स्वच्छ धुवून घ्यायचं। 7 ते 8 पाण्याने मी चिकन धुवून घेतलं आहे। त्यानंतर आपण 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा काळा मसाला, थोडीशी कसुरी मेथी घेतली आहे। दुसऱ्या प्लेटमध्ये आपण 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद, थोडंसं हिंग, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। 75 ग्रॅम आपण इथे दही घेतलं आहे। 3 चमचे बटर घेतलं आहे। 3 चमचे आपण इथे फ्रेश क्रीम घेतलेली आहे। परत 3 चमचे आपण इथे तेल घेतलं आहे आणि 1 चमचा आपण आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे। आपण पाहू शकतात हे सर्व साहित्य आपण घेतलं आहे। तुम्ही यानुसार सर्व साहित्य घेऊन टाका आणि तिखट हे तुमच्या आवडी आणि चवीप्रमाणे तुम्ही ठेवा। त्यानंतर आपण इथे ग्रेव्हीसाठी 4 मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहे, 2 टोमॅटो, 15 ते 20 आपण काजू घेतलेले आहे, थोडासा लसूण, थोडं आलं, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि जिरं हे सर्व साहित्य आपण ग्रेव्हीसाठी घेतलेलं आहे। याच्या 2 स्टेप आहेत। पहिली स्टेप मॅरिनेशन आणि दुसरी स्टेप ही ग्रेव्हीची आहे। अशा प्रकारे तुम्ही बनवून बघा, सुंदर अशी रेसिपी तयार होते। आता आपण सर्वप्रथम इथे मॅरिनेशनची तयारी करूयात। चिकनमध्ये आपण दही टाकून घेतलं आहे। आता आपण धने पावडर, हळद आणि लाल मिरची पावडर, हिंग आणि मीठ यात टाकून घेऊयात। हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेऊयात। परत आपण यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकूया। आलं लसूण टाकून झाल्यावरती हे आपण सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं। सुंदर असं हे मॅरिनेट होतं बघा। ह्या 2 स्टेपमधली ही आपली पहिली स्टेप म्हणजे मॅरिनेशनची। आपण सुंदरपैकी मॅरिनेशन करून हे चिकन अर्धा तास आपल्याला ठेवून द्यायचं आहे। म्हणजे असं केल्यास चिकनच्या आतपर्यंत त्याचे सर्व मसाले आणि मीठ लागतं आणि याची चव ही खाताना पण अप्रतिम लागते। या प्रकारे आपण सर्व चिकन मॅरिनेट करून घेऊयात। बघू शकतात तुम्ही ह्या अशा प्रकारे सगळीकडे बघा मसाला लागला आहे। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या रेसिपींना लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपण इथे ग्रेव्हीसाठी वाटण तयार करणार आहोत। त्यासाठी आपण आता कढईमध्ये तेल टाकलं आहे। त्यामध्ये आपण आता जे जिरं घेतलं होतं ते सर्व जिरं यामध्ये टाकून घेतलं। अर्धा चमचा मी जिरं घेतलेलं आहे, ते अर्धा चमचा जिरं यामध्ये टाकून घेतलं आणि आता जे 4 मोठे कांदे होते घेतलेले उभे चिरून ते टाकून घेऊयात। ग्रेव्ही तुम्ही जर व्यवस्थित बनवली तर तुमची भाजी खूप सुंदर बनते बघा। ग्रेव्हीची अशीच तुम्ही सर्व तयारी करून घ्यायची। त्यानंतर आता आपण यात टोमॅटो टाकले आहेत। 2 टोमॅटो घेतले आहेत मी, जेवढे आपण घेतलेले आहेत। काजू तेवढे सगळे काजू टाकून घेणे। मी इथे 15 ते 20 काजू घेतलेले आहेत, ते सर्व काजू टाकून घेतले। आता आलं, लसूण आणि मिरची टाकली आहे। 4 ते 5 मिरच्या घेतल्या आहेत, 12-13 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर थोडीशी घेतली आहे। हे सर्व आता आपल्याला मिक्स करून छान असं शिजवून घ्यायचं आहे। जोपर्यंत हे शिजत नाही तोपर्यंत सुंदर असं आपण हे मिक्स करत राहायचं। ह्या प्रकारेच आपल्याला ग्रेव्ही बनवायची असते। याची ग्रेव्हीसाठी ही पूर्ण प्रोसेस तुम्ही फॉलो करा। बघा आपला कांदासुद्धा शिजत आलेला आहे, टोमॅटो शिजत आलेला आहे। अजून थोडा आपण परतवून घेऊयात आणि त्याचा कलर चेंज झाला आहे बघा। आता आपण मिक्सरमध्ये हे सर्व मिश्रण वाटून घेऊयात। मी हे सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आणि छान असं आपलं हे दळून झालेलं आहे। आता आपण गॅसवर कढई ठेवली आहे। आता कढईमध्ये आपण तेल टाकून घेतलं आहे। इथे आपण 3 चमचे बटर घेतले आहे, त्यातले 2 चमचे बटर मी आता टाकते यामध्ये आणि उरलेले 1 चमचा बटर आपल्याला हे नंतर सजावटीसाठी वापरायचं आहे। बघा तेल आणि बटर छान गरम झालेलं आहे, बघू शकतात तुम्ही। आता आपण जे चिकन अर्धा तास मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ते यामध्ये टाकून घेतलं आहे। चिकन आता सुंदर असं आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही।
हे जेवढं सुंदर फ्राय होईल तेवढी त्याची टेस्ट खूप छान लागते. चिकन संपूर्ण आपण यामध्ये फ्राय करून घेऊयात. आपल्याला आता यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे. झाकण ठेवून बारीक गॅसवर 15 मिनटं आपल्याला हे फ्राय होऊ द्यायचे. बघा आता याला पाणी सुटलेलं आहे. आता यातलं सर्व पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे. आता गॅस फास्ट करायचा आणि छान असं परतवून घ्यायचं आणि पाणी आटेपर्यंत परतत राहायचं. बघा पाणी आटल्यानंतरून आपलं ते शिजून पण छान तयार होतं आणि याची टेस्ट पण अप्रतिम लागते. पाणी आपलं बघा थोडंच राहिलेलं आहे. पुन्हा आपण मिक्स करून घेतलं आहे. यातलं बघा पाणी सर्व आटून गेलं आहे. आता तेल वेगळं सुटलेलं आहे. आपल्याला आता हे काढून घ्यायचं आहे. आता हे फ्राय झालेले चिकन आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात. सुंदर असं बघा पाहता क्षणी खायची इच्छा होती, इतकं सुंदर आपलं चिकन फ्राय झालेलं आहे. आता आपल्याला हे ताटात काढून घ्यायचं आहे. सर्व मिश्रण आपण ताटात काढून घेऊयात. मी सगळं मिश्रण ताटामध्ये काढून घेतलेलं आहे चिकनचं. आता ह्याच कढईमध्ये आपण जो ग्रेव्हीसाठी वाटण तयार केलं ते टाकून घेतलं. आता छान असं हे वाटण यामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. बघू शकतात तुम्ही. बघा आपला मसाला ज्या कढईमध्ये होता त्याच्यामध्येच आपण हे वाटण टाकलं. चिकनचा मसाला होता तो. सुंदर असं मिक्स होतं सगळं. आणि मी अगोदरच मीठ चिकनमध्ये टाकून घेतलेलं होतं, त्याच्यामुळे काही वरतून टाकायची गरज नाही आहे. ग्रेव्हीला आणि चिकनला ते मीठ सफिशियंट आहे तेवढं मी टाकून घेतलेलं आहे. मसाला आपल्याला सुंदर असा फ्राय करून घ्यायचा आहे. जेवढा तुम्ही मसाला छान परतत तेवढी टेस्ट वाढते. आता आपण जे मसाले घेतलेले होते, गरम मसाला, कसुरी मेथी आणि काळा मसाला मी यामध्ये टाकून घेतला आहे. पुन्हा आपण हे मिश्रण परतून घेऊयात. गरम मसाला आणि काळा मसाला हे नंतर टाकायचं. अगोदर आपण फक्त मिरची पावडर, धने पावडर आणि हळद आणि मीठ आणि हिंग टाकून आपण मॅरिनेशन केलं होतं. आता हे ग्रेव्हीसाठी आपल्याला फक्त 2च मसाले टाकायचे आहेत. आता आपल्याला जे आपण चिकन छान फ्राय करून घेतलं ते चिकन यामध्ये टाकून घेऊयात. बघू शकतात तुम्ही. ह्या 2 स्टेप तुम्ही व्यवस्थित फॉलो करा, म्हणजे तुमचं बटर चिकन अगदी रेस्टॉरंटसारखं होईल आणि रेस्टॉरंटपेक्षा पण खाण्यासाठी खूपच छान लागेल. आता ज्या ताटामध्ये आपण चिकन काढलं होतं त्यामध्येच मी पाणी टाकलं आहे आणि ते छान धुवून घेतलं आहे, म्हणजे त्यातला असलेला मसाला पण यामध्ये जातो. थोडं पाणी टाकून आपण पुन्हा परत मिक्स करून घेत आहोत. आपल्याला ही ग्रेव्ही थिक करायची आहे, म्हणजे घट्ट आपल्याला ग्रेव्ही लागणार आहे. त्या हिशोबाने आपण पाणी टाकलं आहे. थोडंच पाणी टाकायचं. आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे. 3 ते 4 मिनटं आपल्याला पुन्हा हे मिश्रण बारीक गॅसवरती उकळी येईपर्यंत ठेवायचं. आता उकळी आली, तुम्ही बघू शकतात. छान अशी आपल्या ग्रेव्हीला पण उकळी आलेली आहे. पुन्हा आपण एकदा परतून घेऊयात. सुंदर असं आपलं चिकन हे शिजलेलं आहे. ग्रेव्ही पण छान झाली आहे. आता आपण यामध्ये 3 चमचे फ्रेश क्रीम टाकली आहे. यातलं सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे 1 चमचा आपण याच्यामध्ये टोमॅटो केचप टाकलेला आहे. बघा तुम्हाला अगदी रेस्टॉरंटसारखी हवी असेल तर हे सिक्रेट म्हणजे याच्यामध्ये आपण 1 चमचाभर टोमॅटो केचप टाकलेला आहे आणि तुम्ही ते टाकून ह्या प्रकारे करू शकता. पुन्हा आपण मिक्स करून घेतलं आणि त्यावरती आता आपण कोथिंबीर टाकून घेतली आहे. पुन्हा छान आपण हे कोथिंबीर मिक्स करून घेऊयात. आपली बटर चिकनची रेसिपी खाण्यासाठी तयार झाली आहे. ही आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया सर्विंगसाठी. बघा मी वरतून जे 1 चमचा उरलेलं बटर होतं ते पण टाकून घेतलं आणि कोथिंबीर टाकून सर्व केलं आहे. आपली डिश ही खाण्यासाठी रेडी आहे. आपल्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.